अरे तुला माहितीये का सुशील मुलगी बघायला गेला वाटतं. काय बोलतो? आयला पसंत पडली असेल का रे त्याला? पडली असेल. ये तो कधी येणार रे? येतो म्हटलंय मला. हा का? बरोबर येऊ दे, विचारू त्याला आता. हो का? आला आला आला. अरे मित्रांनो, माझं लग्न ठरलंय. आज तुम्हाला आनंदाची बातमी द्यायला इथं आलोय मी. अरे वा, अभिनंदन भाऊ. कॉंग्रॅच्युलेशन भाऊ. पार्टी पार्टी पाहिजे. पार्टी तर पाहिजे ना. हा, अरे तुम्हाला पार्टी तर देणारच. मुलगी लय सुंदर आहे मित्रांनो. फोटो दाखव ना मग, बघू दे कशी आहे. दाखव आमच्या होणाऱ्या वहिनीचा फोटो. हा, दाखव दाखव. हे बघ मुलीचा फोटो, बघ किती सुंदर आहे. अरे छान मस्त आहे वहिनी. अरे दाखव दाखव. पाहिलं, ही तर माझी आयटम होती रे. ते धर बाबा, ते चल. अरे बाबा, तुला काय झालंय नेमकं? कशामुळे शांत झालाय तू फोटो बघून? ए यार काय झालं तुला? तू शांत का झाला? तुला एक सांगू का सुशील, पोरगी चांगली आहे रे, पोरीचं काय अडचण नाहीये. कसं आहे, आपल्या मित्रात वाद नको व्हायला. कसं आहे, जे काय असेल ना तुला सगळं खरं सांगतो, वाद नको व्हायला. तर तू रागाला येत नसेल तर मी ते सांगतो खरं. हा सांग ना, मला काय अडचण नाही, सांगून टाक. अरे एवढं शांत व्हायला काय विषय? सांगतो आपला ते सांगून टाक काय असेल ते. बर, तुम्ही म्हणता तर मी सांगून टाकतो. ते जे तू आता मुलीचा फोटो दाखवलाय ना, ती माझी गर्लफ्रेंड होती. अरे दत्ता भाऊ, कशाला मस्करी करतोय तू? आणि तू काय बोलतोय, तुला कळतंय का? हा ना, तुला काय डोक्याचा भाग आहे का? ही काय मस्करी करायची वेळ आहे का? बाबा, मी मस्करी करत नाही, जे आहे तेच सांगतोय तुम्हाला राव. काय प्रूफ आहे तुझ्याकडे? आणि कशावरून ती तुझी गर्लफ्रेंड होती? हे बघ, तुला आत्ताची फोटो दाखवले होते, हा हा. आहे का नाही शेजारी? ए यार तीच मुलगी. बघ, सांग याला. ह्याच्यात आणि माझ्यात वाद नको व्हायला. ए भाऊ, तू जो फोटो दाखवला त्यामध्ये हीच मुलगी आहे. दाखव त्याला. तर बघू दे बघू दे. अरे मी तर फसलो ना दत्ता भाऊ. तू फसला नाही रे सुशील, तुझ्यात आणि माझ्यात वाद व्हायला नको. बरोबर. ते माझ्या बरोबर 4 वर्षापासून रिलेशनशिप मध्ये आहेत. उद्या काय तू लग्न करशील रे, तिचं आणि माझं ऑलरेडी लपडे. उद्या तुला कळलं काय झालं तर तू माझ्या बरोबर वाद घालणार, मी तुझ्यासाठी काहीतरी वेगळं वाईट विचार करणार. त्याबद्दल तुला आत्ताच सगळं सांगून टाकलेलं बरं. तुझ्यात आणि माझ्यात वाद व्हायला नको म्हणून हे सगळं तुला सांगितलेलं आहे. बरं झालं दत्ता भाऊ, तू माझे डोळे उघडलेस. कारण मुली ह्या सरड्यासारख्या असतात, कधी रंग बदलतील हे सांगता येणार नाही. तू जे समजून घेतलंय ना, हे खूप मोठी गोष्ट आहे. आजकाल कोण समजून घेत नाहीये. लोहगड वरती जे प्रकार घडला ना, तो समाजामध्ये असं घडू नये एवढीच आमची विनंती आहे. जर कोणाला काय वाटत असेल ते आमच्या कमेंटमध्ये कळवा.